समर्थ म्हणतात की हे निंदक उगीच बाष्कळ बडबड करीत आहेत, नसत्या उटाठेवी करत आहेत असे तुम्हाला वाटते ना? तसेच या निंदकाने केलेली निंदा वृथा विनाकारण आहे असे जर तुम्हाला वाटत असेल तर मग तुम्ही त्या निंदेचा कशाला विचार करता? ती निंदा मनावर घेण्याचे तुम्हाला कारणच नाही. समर्थ पुढे सांगतात की तुमचा तुमच्यावर विश्वास नाही का? तुमची देहबुद्धी गेलेली नाही आहे, मग इतरांना दोष देण्यात अर्थ नाही. मंडळी, निंदा स्तुती हे माणसाच्या जीवनात येणारे रोजचे अनुभव आहेत. निंदा या विषयावर अनेकांनी लिहिले आहे. निंदा करणारे निंदक असू देत, निंदा सहन करणारे सहनशील असू देत, तसेच निंदा सहन न झाल्याने क्रोधित होणारे किंवा दुःखी होणारी अशी माणसे समाजात पूर्वी होती, आज आहेत आणि यापुढेही राहणार आहेत. तेव्हा निंदेबद्दल विविध दृष्टिकोन समजून घेऊन समर्थ निंदा या विषयावर काय म्हणतात ते आपण पाहूया. भगवद्गीतेच्या 12व्या अध्यायात श्लोक क्रमांक 13 ते 20 यात भगवंताने आपल्याला प्रिय असलेल्या भक्तांची लक्षणे सांगितली आहेत. त्यात सांगितलेली लक्षणे अंगी बांधणे ही एक कठोर साधना आहे. त्यातील गुण आत्मसात करून त्याप्रमाणे वागणे ही सुद्धा कठोर थोर तपस्या आहे. त्यातील एका श्लोकात म्हटले आहे की निंदा स्तुती दोन्ही सारखीच मानणारा भक्त भगवंतास प्रिय असतो. तो श्लोकार्थ असा आहे, तुल्य निंदा स्तुती मोरणी संतुष्टो येन कनचित. याचा अर्थ निंदा व स्तुती दोन्ही समान मानणारा, वाणीने संयमन करणारा, मौनी, मननशील आणि जे प्राप्त होईल त्यात समाधान मानणारा भक्त परमात्म्याला आवडतो. तरीही सर्वसामान्यपणे प्रत्येक माणसाला इतराने त्यांची केलेली स्तुती आवडते, पण कोणी निंदा केली तर ते मात्र कोणालाही आवडत नाही. इतकेच नव्हे तर निंदा सहन न झाल्याने त्याचा मनावरचा ताबा सुटतो. प्रत्येकाला वाटत असते की माझे मत बरोबर आहे. या अहंभावाला निंदेमुळे प्रतिबंध होतो, त्यातून क्रोध उत्पन्न होतो. या क्रोधाचे पर्यवसान पुढे असे होते की हे गीतेत छान सांगितलेले आहे, क्रोधातून संमोह म्हणजे अविवेकी भाव उत्पन्न होतो. खरे खोटे समजेनासे होते. संमोहनाने स्मृतिभ्रंश होतो. स्मृती भ्रष्ट झाली की बुद्धी काम करीत नाही आणि बुद्धिनाश म्हणजे सर्वनाशच. यासाठी निंदेकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याची सवय करावी. निंदा करणे हा निंदकाचा स्वभाव असतो. समर्थाने दासबोधात म्हटले आहे की निंदक पाहे उनी संधी, म्हणजे निंदक तुमच्यातील उणीवा शोधून संधी मिळेल तेव्हा तुमची निंदा करतो. त्यात त्याला आनंद असतो. आपल्या उणीवा आपल्याला समजत नाहीत किंवा आपल्याला ते मान्य नसते. उणीवा शोधण्याचे काम निंदक करीत असतो, म्हणजेच एका अर्थाने तो आपल्याला मदतच करीत असतो. मानसशास्त्र असे सांगते की आपल्यातील उणीव, दोष, कमीपणा याची मनाला जाणीव झाली की मन ते सुधारण्याचा प्रयत्न करतो. निंदकाने केलेल्या टीकेमुळे आपल्यात सुधारणा घडून येते. असा सकारात्मक दृष्टिकोन आपण बाळगला तर निंदकाचा राग येण्याचे कारणच नाही. काही वेळा समाजात वावरताना असाही अनुभव येतो की तुमच्या वागण्या बोलण्यात काहीही उणीव किंवा दोष नसताना निंदक अकारण तुमची निंदा करीत सुटतात. ही निंदा बहुतेक तुमच्या पाठीमागे केली जाते. अशा वेळी तुमच्यावर टीका करताना, तुमची निंदा करताना ती केवळ द्वेषमत्सरातून केलेली असू शकते. तुमची प्रगती, चांगुलपणा निंदकांना सहन होत नसावा, त्यामुळे काहीतरी क्षुल्लक कारणावरून ते तुमची निंदा करण्याची संधी सोडत नाहीत. अकारण निंदा हे तुमच्या प्रगतीचे द्योतक आहे असे समजून तिकडे दुर्लक्ष करावे. यासाठी संत तुकाराम बाबा म्हणतात की निंदकाचे घर असावे शेजारी. हा निंदक शेजारीच असल्याने रोज त्याची भेट होऊन त्याच्या निंदेतून आपले दोष समजतील. परंतु सर्वसाधारण माणसाला निंदक समोर नको असतो. त्याला स्तुती करणाऱ्यांचा सहवास प्रिय असतो. स्तुती ऐकल्याने आपला स्व सुखावतो. अर्थात केलेली स्तुती तुमच्यातील चांगल्या गुणांसाठी असेल तर त्यातून प्रोत्साहन मिळेल, तुमची उमेद वाढेल. पण काही जण तुमची अकारण स्तुती करून तुमच्या अंगी नसलेले गुण तुमच्या ठिकाणी दाखवून तुमची वाहवा करतात. असे असेल तर निश्चित समजावे की त्या स्तुती पाठकांच्या मनात काहीतरी स्वार्थी हेतू नक्कीच आहे, कारण अकारण स्तुती हानिकारक असते. तेव्हा खोटी स्तुती ऐकण्यापेक्षा टीका करणारा निंदक परवडला. निदान तो आपले दोष दाखवून आपण सुधारण्याची संधी मिळवून देतो. सर्वसाधारणपणे आपण असे समजतो की हे निंदक उगीच बाष्कळपणा करतात, हे दुसऱ्याची उठाठेव का करतात, या निंदकात काही अर्थ नाही. अशा वेळी समर्थ सांगतात की जरी जने बाष्कळ म्हणावी नसतीच करीती उठाठेवी, तरी मिथ्या जाणोनी जीवी आपण कासया धरावी. तुझे ठाई नाही विश्वास आणि जनास ठेविसी गुणदोष, वादविवाद करुनी सावकाश देहबुद्धी धरिसी. देहबुद्धी कमी केली तर निंदेचे दुःख कसे होईल?
समर्थांच्या मते निंदा ही परमात्म्यासाठी उपकारक आहे. लोकांना असे वाटत असते की इतरांनी मला म्हणजे माझ्या देहाला मान द्यावा, सर्वांनी मला नमस्कार केला पाहिजे. जर कोणी अशा माणसाला नमस्कार केला नाही तर त्याला त्याचा राग येतो. ही माणसे स्वतःला पारमार्थिक म्हणवतात. नुसते तोंडाने म्हणावे की मी ब्रह्मा आहे आणि मग देहाची कोणी निंदा केली तर त्याला त्याचा राग येतो, हे विसंगतच नाही. देहाची कोणी निंदा केली तर याचा अर्थ परमार्थ बुडणार आहे का? देह निंदेने राग आला तर त्याचा विवेक मावळला असे समजावे, असे समर्थ सांगतात. समर्थ सांगतात जरी देह हा निंदिला तरी काय परमार्थ बुडाला. जवळून विवेकाला देशोधडी केला. निंदा ऐकून जर तुम्हाला राग आला, फार वाईट वाटले, चेहऱ्यावरचा आनंद जाऊन तो दुःखी दिसू लागला तर ती देह बुद्धी नाही का, असे समर्थ विचारतात. खऱ्या पारमार्थिकाला स्तुतीने आनंद होणार नाही आणि निंदेचे दुःखही वाटणार नाही. स्तुती होता आनंदला, तो निंदा होता रडला, या दोहीमध्ये न सापडला तोची धन्य. समर्थ सांगतात देहातील झालेल्या माणसाला निंदा स्तुती दोन्ही सारख्याच असतात. निंदा करणे हा या लोकांचा स्वभाव आहे. राम प्रत्यक्ष परब्रह्म आहे, ज्याचे वर्णन वेदही करू शकत नाहीत. अशा रामालाही निंदकांनी सोडले नाही. मग त्यापुढे आपण क पदार्थ आहोत, तेव्हा आपली निंदा झाली तर वाईट वागण्याचे कारणच नाहीत. समर्थ सांगतात जनी निंदिता सुटला कोण आहे, जना सर्वदा सर्व निंदून राहे. जया वर्णिता शिनली वेदवाणी, जने निंदिला राम कोदंड पाणी. समर्थ सांगतात आपल्या ठिकाणी अहंकार आणि देहबुद्धी असल्याने निंदकाच्या निंदेला आपण महत्त्व देतो. निंदा ऐकून वाईट वाटते किंवा निंदकाचा राग येतो. निंदक कोणालाही सोडत नाहीत. असे जरी असले तरी समर्थाने जाता जाता निंदकाला फटकारले आहे. समर्थ म्हणतात हे निंदक मस्तरी आहेत, पापरूपे आहेत. ते अति कर्कशपणे चांगल्या माणसाबद्दल व्यर्थ बरळत आहेत. तेव्हा समर्थ म्हणतात तया वाजता मर्कटा कोण पुसे, सदा सर्वदा भुंकती श्वान जैसे. म्हणजेच भुंकणे हा श्वानाचा स्वधर्म आहे. एक भुंकला की आपण का भुंकतो हे न समजता इतर श्वानही भुंकू लागतात. तीच गत निंदकाची असते. पण निंदकाच्या अशा भुंकण्याला, बरळणाऱ्याला कोण किंमत देतो? आपण ते मनावर घेऊ नये. त्याच्या माकड चाळ्यांना कोणी विचारत नाही. मंडळी, जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीची निंदा करत असतो, तो कशा प्रकारे लुबाडतो, फसवतो याबद्दल आपण चर्चा करत असतो. आपण नेहमी इतरांचे वाईट कर्म व आपल्या कर्माची चर्चा करत असतो. परंतु ह्याचा परिणाम असा होतो की समोरच्या व्यक्तीने जे काही वाईट कार्य केलेले असेल त्याच्याविषयी आपण चर्चा केल्यास त्या वाईट कर्माबद्दल जे काही फळ त्या व्यक्तीला मिळणार असेल त्यातील थोडेसे फळ आपल्यालाही नक्कीच मिळते. याविषयी आपण एक कथा ऐकणार आहोत. मंडळी, एक राजा होता. तो खूप धार्मिक वृत्तीचा होता. त्याचा असा दररोजचा नियम होता की जेवढे पण त्याच्या नगरात ब्राह्मण आहेत त्या सर्वांना तो भोजन देत असे. त्यासाठी त्याच्या भंडारगृहातून दररोज भरपूर अन्न शिजत होते व स्वतः राजा त्या ब्राह्मणांना वाढत असे. दररोज जेवणाच्या पंक्ती भरत असत. आता या कार्यामुळे राजाची सर्वत्र कीर्ती पसरली आणि राजाची सर्वत्र वाहवा झाली. राजाचा मोठा वाडा होता आणि त्या ठिकाणीच हे भोजन बनत असे. एकदा भोजन बनवत असताना वरून घार आपल्या तोंडात विषारी साप घेऊन नेत होती. सापाचे तोंड उघडे असल्यामुळे नेमके विष त्या खिरीच्या भांड्यात पडले. ही सर्व घटना कोणाच्याही लक्षात आली नाही. ब्राह्मण भोजनास आले. राजाने खीर वाढली आणि जेवण झाल्यानंतर सर्व ब्राह्मण तेथेच मरून पडले. असे कसे घडले हे राजाला कळेना. म्हणून राजाने स्वयंपाक करणाऱ्याला बोलवणे पाठवले. परंतु सर्वांचे जेवण झाल्यानंतर तोही जेवला होता आणि तोही मरून पडला होता. आता राजाला काय करावे काय कळेना. त्याच्या हातून खूप लोकांची हत्या झाली आहे ह्याचे त्याला खूप दुःख झाले होते. त्याने स्वतःचा जीव देण्याचा प्रयत्न केला, परंतु प्रजेने राजाला रोखले. परंतु राजा नेहमी चिंतेत राहू लागला व राजा मरण पावला. त्याला नेण्यासाठी यमदेव आले व न्यायासाठी भगवंतासमोर उभे केले व सांगितले की ब्राह्मण हत्येचे पाप कोणाच्या माथी टाकायचे. कारण राजा अन्नदानाचे पवित्र काम करत होता. त्याला दोषी धरता येणार नाही, कारण ह्यात त्याची काहीच चूक नाही. आचारी होता, त्याने काही टाकले नाही तर त्याचाही काही दोष नाही. सापाने विष टाकले परंतु तोच मृत्यूच्या दारात होता म्हणून त्याचाही दोष नाही. घार आपले पोट भरण्यासाठी साप घेऊन जात होती, हे देखील काही पाप नाही म्हणून घार देखील दोषी नाही. पण ब्रह्महत्या तर झाल्यात आणि कोणाला तरी दोषी ठरवावे लागेल व शिक्षा द्यावी लागेल. मग भगवंता, आता तुम्हीच न्याय करा असे यमराज म्हणाले. त्यावर भगवंताने यमाला खाली राजाच्या नगरीत पहा म्हणाले. तिथे सर्वत्र शोककळा पसरली होती. सगळेजण राजाच्या जाण्याची हळहळ व्यक्त करत होते, तर काही लोक राजाची निंदा करत होते. सांगत होते की बरोबर त्या राजाला त्याच्या कर्माचे फळ मिळाले
राजा खूप वाईट होता. असे सर्व बोलणे यमदेवाने ऐकले व भगवंताकडे पाहिले. भगवंताने सांगितले की हे जितके लोक राजाची निंदा करत आहेत व ब्रह्महत्येबद्दल चर्चा करत आहेत त्या सर्वांच्या नावावर ब्रह्महत्येचे पाप जमा करा. तर जेव्हा आपण एखाद्याबद्दल किंवा त्याच्या वाईट कर्माची चर्चा करतो तेव्हा आपण समजून जावे की त्याच्या पापात आपण भागीदार झालो आहोत. खूप घरात भांडण तंटे ह्या कारणामुळे होतात की माझे कोणी देखील ऐकत नाही. आपण कोणाचे ऐकून घ्यायलाच तयार नाही. फक्त मी सांगेन तेच खरे व तसेच तुम्ही करा असे आपण इतरांना सांगतो. परंतु आमचेच ऐका म्हणण्यापेक्षा आमचेही ऐका असे बोलण्याने भांडणे वाद होत नाहीत. आपण इतरांचीच निंदा करण्यातच जास्त रस घेतो. जर आपल्या दारात कोणी कचरा टाकला तर आपण लगेच दुसऱ्याशी भांडण करतो. परंतु आपल्या मनात जर कोणी कचरा टाकला, इतरांबद्दल कोणी वाईट बोलले तर आपल्याला त्याबद्दल काहीच कसे वाटत नाही. कोणाचीही निंदा करू नये कारण ते सर्व आपल्या समोरच येऊन उभे राहते. म्हणून चांगले बोला, आपले जीवन पवित्र करा. मंडळी, आपण इतरांच्या वागण्या बोलण्याचा त्रास जास्त करून न घेण्यासाठी काय करायला हवे? कोणी काहीही बोलले तरी सर्वप्रथम आपले डोके शांत ठेवायचे आहे आणि विचार करायचा आहे की समोरचा जे बोलला त्याला तुमची एखादी क्रिया कारणीभूत आहे का? जर असेल तर तुम्ही ती क्रिया विचारपूर्वक केली आहे का? तसे असेल तर तुम्हाला त्याचा स्वीकार करावा लागेल. जर तुमच्या कुठल्याच कृतीविना जर समोरचा तसे वागत असेल तर तो तुमचा नाही तर त्याचा प्रश्न आहे. त्याच्या वागण्या बोलण्यावर तुमचे नियंत्रण नाही हे गोष्ट लक्षात घ्या. तर आपल्याला समोरच्याचा त्रास नको असेल तर त्याला फाजील महत्त्व देणे बंद करा. त्याच्या प्रत्येक क्रियेला प्रतिक्रिया देऊन तुम्ही त्याचे महत्त्व वाढवत आहात आणि मनस्ताप करून घेत आहात. तसेच मी काहीच बोललो नाही तर लोक काय म्हणतील याचाही विचार करू नये. मंडळी, लोक शेवटी विवेकशील वागणाऱ्यांचेच नाव घेतात. शेवटी आपल्या प्रश्नातच आपले उत्तर आहे. आपल्याला त्रास होत नाही तर आपण त्रास करून घेतो. आता याला काही अपवाद असू शकतील पण बहुतांश वेळी आपल्या मनातच त्रासापासून सुटण्याची गुरुकिल्ली आहे. तेव्हा ही किल्ली वापरा आणि त्रासाला कुलूप बंद करा. मंडळी, असे काही लोक असतात जे आपल्याकडून जोपर्यंत काहीतरी मिळतं तोपर्यंत आपल्याला चांगले म्हणतात. आपल्याकडून मदत मिळणे कमी पडले की आपल्या नावाचीच काय आपल्या सर्व व्यवहाराची बित्तम बातमी घरोघरी पोच करतात आणि एकेकाळी यांचा मिठाचा एक घास आपल्या पोटात गेला आहे. आपल्या खांद्यावर हात ठेवून मी आहे म्हटलेले शब्द विसरून आपल्यालाच काय आपल्या कुटुंबालाही रस्त्यावर आणायला कमी करीत नाहीत. तेव्हा हुशार बना आणि नको म्हणू देत चांगलं काही, फरक नाही पडत. फक्त आपल्या माणसासाठी चांगले बना कारण रक्ताला रक्ताची ओढ लागते, समाजातल्या कृतज्ञ लोकांची नाही. कारण आपल्याला चांगले म्हणून आपल्या तव्यावर स्वतःची पोळी भाजून घेणाऱ्या या समाजातील घाणीतल्या जातांना ओळखा व स्वतः दूर राहा. जे आम्हाला जमले नाही ते तुम्ही करा. मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि सुखी जीवनाचे रहस्य या आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एक चर्चेसह. तोपर्यंत नमस्कार.